नमस्कार मंडळी, बघ्याची भूमिका तुम्ही ठेवाल तर तुमची पुढची पिढी, हे लक्षात घ्या, तुमच्यानंतर तुमची पुढची पिढी तुमच्या भिंतीवर लागलेल्या फोटोकडे फक्त बघत राहील, हे लक्षात घ्या. आणि म्हणेल, काय म्हणेल तुम्हाला, की हे बापा, हे माझ्या बापा, तू लढला नाहीस म्हणून आम्ही आज रडत आहोत. मंडळी, ही डायलॉग नाही, हा बॅकलॉग आहे. तुम्ही आज शांत राहिलात तर कधीच हा बॅकलॉग भरून निघणार नाही, हे लक्षात घ्या. आणि पुढची पिढी त्यांचं जगणं सोडून मरण पत्करेल. इतके वाईट दिवस भविष्यात येणार आहेत. जर तुम्ही बोलत नसाल तर जे युट्यूबवर जे बोलतायत त्यांना सपोर्ट करा. त्यांच्या कमेंट बॉक्समध्ये तरी निदान बोला. आणि तिथेही तुम्हाला बोलायचं नसेल तर तुमचं तुम्ही भोगत बसा. आम्ही मात्र बोलणं सोडणार नाही. मंडळी, आज विषय अतिशय तिखट आहे, लक्षात घ्या. पण तुमच्या पिढीचं गोड आयुष्य असावं एवढंच वाटतं, दुसरं काहीच नाही. म्हणून आज तुम्हाला ऐकणं, आज हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं अतिशय गरजेचं आहे असं मला वाटतं. रविराज साबळे हे नाव तुम्ही ऐकलं असेल. रविराज साबळे सहित अनेक तरुण या सडलेल्या कुजलेल्या राजकीय संस्कृतीला ताळ्यावर आणण्यासाठी अफाट प्रयत्न करीत आहेत. पण या सरकारची तानाशाही, या सरकारी तानाशाहीत ते किंवा आम्ही किती काळ टिकू हे सांगता येणार नाही. कारण या सर्वांना वारंवार धमक्या येत आहेत. त्यांच्यावर खोट्या केसेस, खोटे खटले आणि अंधभक्तांकडून होणाऱ्या ट्रोलिंगला न जुमानता देखील सामाजिक प्रश्नांसाठी लढणारे हे सर्व तरुण फक्त रील हिरो नाही, ते लक्षात घ्या, तर रिअल हिरो आहेत, हे तुम्ही ठासून लक्षात ठेवा. मंडळी, तुम्हाला ठाऊक असेल, बावनकुळेंनी 25 कोटींचा दावा ठोकला. कोणावर? रविराज साबळे यांच्यावरती. पण त्याचं पुढे काय झालं तुम्हाला ठाऊक नाही. शेतकऱ्यांच्या उसाचा प्रश्न रविराज साबळेंनी उभा केला आणि सरकारी साखर कारखानदाराने शेतकऱ्यांचे पैसे दिले नाहीत म्हणून प्रश्न केला. तर त्याचं पुढे काय झालं सांगतो तुम्हाला. पुढे लगेच पोलीस रविराजच्या कार्यालयात पोहोचले. नितेश कराडे मास्तर वर्धेचे, नितेश कराड्यांवर पत्नी आणि चिमुकल्या सहित जेव्हा ते रस्त्याने चालले होते गाडीमध्ये लेकरासोबत, तेव्हा त्यांना भर रस्त्यात जीव घेणा त्यांच्यावर हल्ला झाला. त्याचं पुढे काय झालं? उद्या माझ्यावर देखील हीच पाळी येणार हे ठाऊक असताना देखील आम्ही आमचं तोंड बंद ठेवलं नाही. कारण आमच्या मातीने आम्हाला शपथ दिली आहे की लढ, अबे रडून मेल्यापेक्षा लढून मर, असा आवाज छत्रपतींचा आमच्या कानात दररोज गुंजतोय, दिवस रात्र. म्हणून आम्ही बोलतोय. मंडळी, रविराज साबळे आणि इतर सर्व युट्यूबर या सगळ्यांबद्दल सरकारच्या मनात द्वेष का आहे, राग का आहे, हे सरकारला का अडसर ठरत आहे, हे सर्व सविस्तर समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मंडळी नमस्कार, मी रिनेश रंजन. आजच्या या व्हिडिओची सुरुवात एका साध्या प्रश्नाने करूया. तुम्ही लक्ष द्या. एक लक्षात घ्या, डावी उजवी विचारसरणी वगैरे वगैरे किंवा एखाद्या विशिष्ट राजकीय पक्षावर तुमची जर भक्ती असेल तर ती भक्ती तुम्ही थोडा वेळ, फक्त काही वेळासाठी बाजूला ठेवा. आणि ती भक्ती बाजूला ठेवून अगदी शांत डोक्याने विचार करून एक सामान्य नागरिक स्वतःला समजा आणि आज हा विषय ऐका. मंडळी, आपलं अस्तित्व, आपले हक्क, आपले अधिकार हे सगळं आपल्याला मिळण्यासाठी सगळा हा प्रपंच चाललेला आहे. बघा, तुमचा विश्वास नक्कीच बसेल, ही फक्त खात्री नाही मला, तर मला ठाम विश्वास आहे. फक्त शेवटपर्यंत बघा, लक्ष देऊन ऐका. सत्य बोलणं आणि कामाचं सांगणं हे आपलं परम कर्तव्य आहे. सुरुवातीला काही प्रश्न मी तुम्हाला विचारतो, फक्त तेवढं लक्षात ठेवा. प्रश्न पहिला, लोकशाहीमध्ये सरकारला प्रश्न विचारणारा माणूस हा देशद्रोही असतो का हो? प्रश्न दुसरा, सरकारच्या चुकीच्या धोरणांवर टीका करणारा माणूस किंवा युट्यूबर हा राष्ट्रविरोधी असतो का? प्रश्न क्रमांक 3, सत्ताधाऱ्यांना अस्वस्थ करणारे प्रश्न विचारले की त्या व्यक्तीला गप्प बसवण्याचा प्रयत्न करणे किंवा प्रयत्न होणे हे लोकशाहीसाठी चांगलं लक्षण आहे का हो? या तीनही प्रश्नांची उत्तरे तुम्ही अगदी शांत डोक्याने एक सुजाण नागरिक म्हणून स्वतःला त्या जागेवर ठेवा आणि खरंच विचार करा. आणि कमेंटमध्ये नक्की तुमचं मत काय आहे ते मांडा. मंडळी, व्हिडिओ सोडून चालते होण्यापेक्षा बोलते होणं गरजेचं आहे. आज लक्षात घ्या, फायदा तुमच्याच लेकरांचा होईल हे देखील लक्षात घ्या. कारण पाणी आता नाकाच्या वर जायला लागलं आहे. फक्त महाराष्ट्रात नाही, अख्ख्या देशाची परिस्थिती बिघडलेली आहे. आर्थिक धोरण त्या आप्पाजींचं सगळं चुकलेलं आहे आणि त्या आप्पाजींची कॉपी इकडे महाराष्ट्रात सुरू आहे.
मित्रांनो, आज सोशल मीडियाच्या युगात काही लोक केवळ रील्स बनवून प्रसिद्ध होत नाही, तर जनतेचे प्रश्न घेऊन आपला जीव धोक्यात घालून निर्भीडपणे मैदानात उतरले आहेत. अनेक युट्यूबर्स, त्यात माझाही नंबर आहे. त्यांना फक्त पैसेच कमवायचे असते मंडळी, तर त्यांनी युट्यूबवर कॉमेडी केली असती, रेसिपी दाखवली असती, करिअर काउन्सिलिंग केलं असतं, आपले प्रॉडक्ट विकले असते. कारण हे करताना त्यांच्या जीवाला धोका नसता ना, आणि पैसाही कमवता आला असता. माझंही रेसिपीचं चॅनल होतं, मीही पूर्वी कॉमेडी करायचो, पण या विषयावर मग कोण बोलणार. परंतु तसं न करता या सगळ्यांनी जोखीम घेऊन सरकारला प्रश्न हे सगळे विचारतायत युट्यूबच्या माध्यमातून. यापैकी रविराज साबळे शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करतात, तुम्ही ते पाहिलं असेल, आणि उरलेल्या वेळात, फावल्या वेळात सतत व्यवस्थेला प्रश्न करतात, शेतकऱ्यांबद्दलचे, विद्यार्थ्यांबद्दलचे आणि इतर सामाजिक. दुसरे आहे क्रमांक 2चे विठ्ठल कांगणे सर. लेकरांना शिकवतात, ज्यांची ऐपत नाही अशा गरीब विद्यार्थ्यांना अत्यल्प फीसमध्ये, अतिशय तोकड्या रकमेमध्ये विद्यादान करतात, शिकवतात, आणि उरलेल्या वेळात ते देखील सरकारला सवाल करतात त्यांच्या चॅनलच्या माध्यमातून. मुक्ता कदम, एक महिला, एक मुलगी, अतिशय धीटपणे सामाजिक प्रश्न मांडतात. त्यानंतर आमच्या वर्धेचे नितेश कराडे अनेक गरीब मुलांना मोफत शिकवतात आणि विद्यार्थ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी दिवस रात्र काम करतात आणि चुकीच्या धोरणांमुळे सरकारवर टीका करतात. यात गैर काय आहे. त्यानंतर एटीएम गुरु आशिष मगर सर, ते देखील गरीब विद्यार्थ्यांना अगदी अत्यल्प दरात ऑनलाईन शिकवतात आणि त्या व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढून समाजासाठी किंवा शेतकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी सरकारला धारेवर धरतात. यात गैर काय आहे. त्यानंतर त्रिशूल पाटील, त्यांचं जरा वेगळंच आहे. हे एका वेगळ्या शैलीत व्हिडिओच्या माध्यमातून कानपिचक्या देतात. मराठ्यांच्या प्रश्नांवर, शेतकऱ्यांच्या हितासाठी, विद्यार्थ्यांसाठी सामाजिक प्रश्न घेऊन ते सरकारला धारेवर धरतात. जीव धोक्यात घालून व्हिडिओ करतात आणि ट्रोलर्सला अजिबातही ते घाबरत नाहीत. यात काय गैर आहे. या सगळ्या नावांशी किंवा त्यांच्या कामाशी तुम्ही सहमत असालच असं अजिबात नाही. हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, तुम्हाला ते स्वातंत्र्य आहे. त्यांचे सर्व विचार तुम्हाला पटतीलच असं नाही, पण एक गोष्ट नाकारता येणार नाही मंडळी, या लोकांनी अनेकदा सरकारच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित केलेले आहेत. यापैकी काहींचे अकाउंट्स हॅक करण्यात आले आहे. उदाहरणार्थ मुक्ता कदम, त्यांना धमक्या आल्या आहेत, काहींवर जीवघेणे हल्ले देखील झाले आहेत. विठ्ठल कांगणे सरांचंही अकाउंट हॅक केलं होतं, मला वाटते बंदच केलं होतं. शेतकरी, बेरोजगारी, शिक्षण, भ्रष्टाचार आणि प्रशासनातील अनेक त्रुटी, स्थानिक प्रश्न आणि सामान्य नागरिकांच्या अडचणी यावर सातत्याने बोलण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे, वारंवार, आणि सतत करतायत. अहो, जीव मुठीत धरून आपल्या प्रश्नांसाठी हे लोक लढतायत. यांनाही परिवार आहे, कुटुंब आहे, मुलं बाळा आहेत, तरी देखील जीवाची पर्वा न करता हे सर्व हिरो, मी त्यांना हिरो म्हणतो, हे सगळे महाराष्ट्रातले हिरो मैदानात उतरलेले आहेत. आणि हाच मुद्दा महत्वाचा आहे. लोकशाहीमध्ये सरकारचे जे कामं आहेत, सरकारचं काम काय आहे की प्रश्नांची उत्तरे देणे, हे प्रामुख्याने लक्षात घ्या. पण अनेकदा असं दिसते की प्रश्न विचारणाऱ्यालाच संशयाच्या नजरेने पाहिले जाते. प्रश्न विचारला की बिलकुल काहीही विचार न करता ते अंधभक्त ट्रोलिंग करतात. प्रश्न विचारला की ट्रोलिंग, प्रश्न विचारला की धमक्या, प्रश्न विचारला की नोटिसा, प्रश्न विचारला की FIR, खोटे गुन्हे. अरे, पूर्वी सोशल मीडिया नव्हता, पण लक्षात घ्या, टीका, आरोप, प्रत्यारोप तेव्हाही होते, तेव्हाही व्हायचे. पण अशा प्रकारे आवाज दाबण्याचा प्रयत्न तेव्हा कोणताही सत्ता पक्ष करीत नव्हता. तुम्ही काँग्रेसचा काळ लक्षात घ्या, त्यांनी धंदे केले भ्रष्टाचाराचे, मान्य आहे, पण इतका भयंकर प्रकार नव्हता. आज जो पायंडा पडत चाललेला आहे हा भविष्यासाठी खूप धोकादायक आहे, अतिशय गंभीर आहे. कारण उद्या दुसरा पक्ष सत्तेवर आल्यानंतर ते देखील याचंच अनुकरण करतील, यात तीळमात्र शंका नाही. हा पॅटर्न कोणत्याही एका सरकारपुरता मर्यादित अजिबात नाही. भाजपाच्याच विरोधात बोलतो आहे असंही नाही. सत्ता कोणाचीही असू द्या, सत्तेला प्रश्न विचारणारे लोक नेहमीच अस्वस्थ करणारे वाटत असतात, कोणत्याही सत्तेला. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, लोकशाहीमध्ये सरकारची शासनाची खरी ताकद स्तुती करणाऱ्यांमुळे वाढत नाही, तर टीका ऐकून घेण्याच्या क्षमतेमुळे वाढते. आज मुख्य प्रवाहातील अनेक माध्यमांवर पक्षपातीपणाचे आरोप होतात. अंजना ओम कश्यपने, ती पत्रकार,
अंजना ओम कश्यपने नुकतीच सत्ता पक्षाची वफादारी निभावली आहे आणि यूट्यूबवर जे शिकवणारे सर आहेत, खान सर यासारख्या अनेक शिक्षकांचा तिने अपमान केला आहे. हीच ती अंजना कश्यप आहे जिला 2000 रुपयाच्या नोटेत चीप सापडली होती आणि जगभरात ती बातमी पोचली होती. भंकस बातमी, पोकनाड. हीच ती पत्रकार अंजना ओम कश्यप, टीव्ही अँकर, जिने धर्मेंद्रला मृत्यूपूर्वीच मृत झाल्याची बातमी पसरवली होती. अशा पत्रकारांनी माती खाल्ली मंडळी. म्हणूनच जनतेचे मूलभूत प्रश्न बाजूला पडले आणि मग काय राजकीय प्रचार पुढे येऊ लागला टीव्हीच्या माध्यमातून. पेड पत्रकार, पेड टीव्ही चॅनल्स, अंधभक्त किंवा कट्टर सत्ता समर्थक या विकाऊ दलाल पत्रकारांना सोडून सत्याच्या बाजूने बोलणाऱ्यांना छळतात, ट्रोल करतात, धमक्या देतात. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, शेवटी विजय हा सत्याचाच होत असतो, परंतु फार काळ निघून जातो आणि मग काय, देशाचं झालेलं नुकसान हे पुढच्या पिढीला भरून काढणं अतिशय अवघड होऊन जातं. असं अनेक देशांमध्ये घडलेलं आहे, लक्षात घ्या. उद्या भविष्यात ज्यावेळी अंधभक्तांचे डोळे उघडतील, अनेकांच्या मोतीबिंदूचं ऑपरेशन झाल्यानंतर त्यांना अगदी स्वच्छ दिसायला लागेल, तेव्हा ते म्हणतील, तो मी नव्हे रे बाबा, तो मी नव्हेच. हे सर्व चालतीच्या गाडीत बसणारे संधी साधू गधे आहेत, हे लक्षात घ्या. त्यामुळे जे लोक सामान्य जनतेसाठी सरकारला प्रश्न करतात, सरकारला सवाल करतायत, तेच संविधानाची रक्षा प्रामाणिकपणे करू शकतात, हे ठासून लक्षात घ्या. तेच लोक लोकशाहीच्या भिंती अधिक मजबूत करू शकतात. त्यामुळे डोळ्याची पट्टी काढा आणि रविराज साबळे, विठ्ठल कांगणे सर, नितेश कराडे सर, त्रिशूल पाटील, मुक्ताताई कदम, आशिष मगर सर, ते एटीएम गुरुवाले, रवींद्र पोखरकर साहेब, निखिल वागडे सर, प्रशांत कदम साहेब यासारखे अनेक युट्यूबर्स आहेत आणि मी सुद्धा या रांगेत उभा आहे. या सर्वांना पाठिंबा देणं आपल्या सर्वांचं परम कर्तव्य आहे मंडळी, एक सुजाण नागरिक म्हणून, असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते बोला, लिहा, तुम्हाला स्वातंत्र्य आहे. कमेंटमध्ये नक्की तुमचे विचार तुम्ही व्यक्त करा मंडळी. असो, तुर्तास थांबतो. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सर्वात आधी आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि हो, एक नम्र विनंती आहे, आपले विषय, आपली शैली, आपली व्हिडिओ करण्याची पद्धत, आपलं सत्य आणि माझं स्पष्ट मत आपल्याला आवडत असेल, तुम्हाला वाटत असेल की मी देखील यांच्यासारखा तुमच्या हक्कासाठी लढतो आहे, बोलतो आहे, तर खाली जॉईन बटन दाबून आपल्या चॅनलला यथायोग्य मदत करू शकता तुम्ही. अर्थातच तुमची इच्छा. आपले हक्क, आपले अधिकार आपल्याला मिळावेत एवढाच आमचा प्रामाणिक उद्देश आहे. नमस्कार.